गोवा राज्यातून डंपरमधून आणलेलं मद्य वेगवेगळ्या वाहनात भरण्याचं काम सुरू होतं। मात्र दारू तस्करांच्या पाळतीवर असलेल्या चंदगड पोलिसांनी बांधराईवाडी गावच्या हद्दीत छापा टाकून कारवाई केली। त्यामध्ये 42,13,000चं मद्य आणि 4 वाहनं जप्त करण्यात आली। ही कारवाई 2 दिवसांपूर्वी झाली। या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 5 जणांचा शोध सुरू आहे। गोवा राज्यातून महाराष्ट्रात विविध मार्गाने मद्याची चोरटी वाहतूक होते। लाखो रुपयांचं मद्य आणून त्याचा साठा केला जातो। 2 दिवसांपूर्वी गोवा राज्यातील सागर नाईक यानं चंदगड तालुक्यातील विजय झोरे याच्या ऑर्डर प्रमाणे 2 मार्गा या ठिकाणी लाखो रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य पोहोचवलं होतं। डंपरमधून ही गोवा बनावटीची दारू तिलारी नगर ते धामणी मार्गावरील बांधराईवाडी गावच्या हद्दीतील सुभाष लांबोरे यांच्या शेताजवळ आणली। तिथं वेगवेगळ्या 4 चाकी वाहनात दारू ठेवण्याचं काम सुरू होतं। दरम्यान चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, हवालदार सुनील माळी, अजित वाडेकर, वासिम देसाई, निरंजन जाधव, ईश्वर नावलगी, आशुतोष शिवडकर यांनी पहाटे छापा टाकून कारवाई केली। त्यामध्ये 8,13,000 रुपये किमतीचं मद्य, 34 लाख रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपनीची 4 चाकी वाहनं असं 42,13,000चं मद्य आणि 4 वाहनं जप्त केली। या कारवाईत धुळो फोंडे, विजय झोरे, गणपती पाटील, संजय नाईक आणि दिलीप मयेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर अंधाराचा फायदा घेऊन अजय नाईक, सागर नाईक, सुभाष बांदिवडेकर, उमेश औडन आणि विजय औडन यांनी पलायन केलं। त्यांचा चंदगड पोलिसांकडून शोध सुरू आहे।